know she like the drama, yeah she a sexy mama, and when she dance everybody go. You know she like the drama, yeah she a sexy mama, and when she dance everybody go. ही परिणिती ड्रामा क्वीन नाही तर काय. आणि तुम्हाला या इशक जादीच्या ड्राम्याचं खरं कारण कळेल ना, तेव्हा तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. आयफा मधला तो सीनच एकूण सत्यानाश करणारा होता. आयफा अवॉर्ड मध्ये परिणिती फंक्शन मधूनच पाय आपटत रागाने लाल लाल होत निघून गेली. आणि तिच्या या रागाचं कारण होती दुसरं तिसरं कोणी नसून तिचीच लाडकी मैत्रीण शॉटगन सोनाक्षी सिन्हा. धक्का बसला ना. पण स्टोरी अशी आहे की आयफा मध्ये परिणितीला गाणं म्हणायची इच्छा होती, पण ऑर्गनायझर्सनी ही संधी दिली दबंगवाल्या सोनाक्षीला. मग काय विचारता, परिणिती रागवली. आणि परिणितीनं रागानं तिथून रामराम ठोकला. परिणितीला ही परफॉर्म करण्याची संधी हवी होती. सोनाक्षीच्या सुराचं जसं कौतुक झालं तसं आपलं व्हावं अशी परिणितीची इच्छा होती. आणि ही बातमी झाली व्हायरल. बॉलिवूडमध्ये नव्या कॅट फाईटची चर्चा चांगलीच रंगली. बॉलिवूडच्या या नव्या ड्रामा क्वीननं असं काही घडलं नसल्याचं म्हटलंय. अशी खोटी बातमी दिली म्हणून तिनं कोर्टात धावही घेतली. ही बातमी ज्यांनी छापली त्यांच्यावर तिनं केस केली आहे. आता खरं खोटं काय ते परिणितीच जाणो. श्रद्धा कपूरने ABCD 2च्या प्रमोशनच्या वेळी हे गाणं म्हटलं आणि तेही वरुण धवनच्या सांगण्यावरून. श्रद्धा अशा काही वर्सेटाईल अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या डान्सही चांगला करतात आणि गातातही सुरेल. ABCD 2 मध्ये श्रद्धानं आपल्या नृत्य कौशल्यावर मोहर लावली सुपरस्टारची. आणि गाण्याचं म्हणाल तर श्रद्धानं काही पहिल्यांदाच गाणं नाही म्हटलंय. विलन मधल्या सुपरहिट गाण्यामुळे श्रद्धानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान नक्की केलं आणि यालाच म्हणतात सुपरस्टार. तशी आणखी एका सुपरस्टारची स्पर्धा श्रद्धाला करावी लागते आणि ती म्हणजे महेश भट्टची लाडकी मुलगी आलिया भट्ट. तशी ती श्रद्धापेक्षा वयानं लहान आहे, पण तेवढीच तोडीस तोड. गाणं म्हणणं तर या हम्टी शर्माच्या दुल्हनियालाही पसंत आहे. तिचा आवाज तर सगळ्यांनाच आवडला आणि तिचं हायवे मधलं कामही.
या दोघीही बॉलिवूड कलाकारांच्या मुली. एकूणच श्रद्धा आलिया मधली काटेकी टक्कर चांगलीच रंगणार तर.